नमस्कार मंडळी, गुळांबा ही उन्हाळ्याच्या दिवसात कैरीच्या सीझनला आवर्जून केली जाणारी पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी आहे। कैरी आणि गुळाचा वापर करून आज आपण रसरशीत रसाळ गुळांबा चला बनवूया। गुळांबा वर्षभर टिकण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सुद्धा सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला पटकन गुळांबा बनवायला सुरुवात करूया। गुळांबा बनवण्यासाठी ते अर्धा किलो तोतापुरी कैरी घेतलेली आहे। बघा, गुळांब्यासाठी नेहमी कडक कैरीचा वापर करायचा आणि फ्रेश अशी कैरी घ्यायची। जर तुम्ही गुळांबा बनवताना जर कैरी मऊ घेतली तर गुळांबा लवकर खराब होऊ शकतो। कैरीला आपण पाण्यामध्ये टाकलेलं आहे आणि मीठ टाकलेलं आहे। कैरी आपण मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे, कारण कैरीच्या वरती तेलकट धूळ साचलेली असते, त्यामुळे कैरी मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। बघा, तुम्ही पहा, कैरीच्या वरती तेलकटपणा आलेला आहे, त्यामुळे मिठाच्या पाण्याने अशा पद्धतीने आपण इथे कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। कैरीचा देठ सुद्धा काढून द्यायचा आहे, जेणेकरून जो चीक आहे तो सुद्धा पाण्यामध्ये बाहेर पडला जाईल। अशा पद्धतीने आपण इथे कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। मिठाच्या पाण्याने कैरी स्वच्छ धुवून घ्या, त्यामुळे कसा गुळांबा वर्षभर आरामात टिकेल। महत्त्वाची टिप्स आहे बघा, कैरी आपण स्वच्छ धुवून पाण्यातून बाहेर काढून घेतलेली आहे। आता आपण कॉटनच्या कपड्याने ही कैरी पुसून घेऊया। कैरी इथे आपण कपड्याने पुसून घेतलेली आहे। कैरीच्या वरचा जो देठ आहे ते चाकूने आपण कापून घेतलेला आहे। कापून घेतलेला देठ आपण कैरीवरती अशा पद्धतीने चोळून घ्यायचा आहे, जेणेकरून चीक जो आहे तो सर्व बाहेर येईल। बघा, अशा पद्धतीने आपण दोन्ही कैरीवरती जो देठ आहे तो चोळून घेतलेला आहे। आपण आता ही कैरी किसून घेऊया। बघा, किसणीनं अशा पद्धतीने कैरी इथे किसून घ्यायची आहे। गुळांबा बनवताना नेहमी तोतापुरी किंवा राजापुरी कैरीचा वापर करायचा। तोतापुरी कैरी ही कमी आंबट असते, त्यामुळे गुळाचं प्रमाण सुद्धा कमी लागतं। आणि तोतापुरी कैरी कशी, त्याच्यामध्ये गराचं प्रमाण जास्त असतं। तुम्ही पाहू शकताय, कैरीला भरपूर असा गर आहे, त्याच्यामध्ये आतमध्ये छोटीशी अशी कुई असते। बघा, तुम्ही गावठी कैरी वापरत असाल तर गावठी कैरीमध्ये कुईचं प्रमाण जास्त असतं आणि गर खूप कमी असतो। आणि तोतापुरी कैरी तुम्हाला रसरशीत रसाळ असा गुळांबा तयार होतो, त्यामुळे कशी तुम्ही तोतापुरी किंवा राजापुरी कैरी गुळांब्यासाठी वापरा। आणि ही कैरी खूप स्वस्त सुद्धा मिळते। बघा, आपण अशा पद्धतीने इथे कैरी किसून घेतलेली आहे। दुसरी पद्धत सुद्धा दाखवते कैरी किसण्याची। बघा, तुम्हाला जर त्याच्यामधले आतमधली कुई व्यवस्थित किसता येत नाही तर काय करायचं, कैरीचे असे काप करून घ्यायचे आणि किसणीने किसून द्यायचे आहेत। ही दुसरी सोपी पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे। अशा पद्धतीने आपण इथे कैरी किसून घेणार आहे। बघा, तोतापुरी कैरीमध्ये भरपूर सारासा गर आहे, तुम्ही पाहू शकताय, भरपूर गर असलेला, त्यामुळे तोतापुरी कैरीचा वापर करा गुळांबा बनवताना। अशा पद्धतीने इथे कैरी किसून घेतलेली आहे। गुळांबा बनवायला सुरुवात करूया। गुळांबा बनवण्यासाठी इथे नाश्त्याचा 1.5 स्पून आपण साजूक तूप घेतलेला आहे। तूप छान गरम होत आहे तोपर्यंत काळी मिरी घेतलेले आहेत, दालचिनीचे 2 तुकडे, बदाम 10 ते 15 घेतलेले आहेत आणि लवंग घेतलेले आहेत आणि वेलची 1 घेतलेली आहे। हे सर्व मसाला पण छान खमंग असा तुपामध्ये परतून घ्यायचा आहे। हा सिक्रेट मसाला आहे, त्यामुळे गुळांबाची चव अप्रतिम अशी लागेल। बघा, हा मसाला पण खमंग अशा पद्धतीने इथे परतून झालेला आहे, तुम्ही पाहू शकताय। सुद्धा काजूचा सुद्धा हलकासा रंग चेंज झालेला आहे, त्यामध्ये आपण किसून घेतलेली इथं कैरी टाकणार आहे। ही कैरी आपल्याला 3 ते 4 मिनटं छानरित्या व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे, म्हणजे कैरीतलं जो पाण्याचा अंश आहे तो पूर्ण असा आटूपर्यंत आपल्याला ही कैरी तुपामध्ये परतून घ्यायची आहे। कैरी छानरित्या तुपामध्ये परतल्यामुळे गुळांब्याची चवसुद्धा अप्रतिम लागते। बघा, 4 ते 5 मिनिटांनंतर कैरीचा रंगसुद्धा चेंज झालेला आहे। 5 ते 6 मिनिटांनंतर आपण इथे जेवढी कैरी आहे तेवढाच गूळ टाकायचा आहे। बघा, तुम्ही जर गावठी कैरीचा वापर केला असेल, म्हणजे 1 किलो जर तुमची कैरी असेल तर 1.25 किलो तुम्ही गूळ वापरायचा, कारण गावठी कैरी कशी आंबट असते। त्यामुळे इथे तोतापुरी किंवा राजापुरी कैरी वापरत असाल तर गुळाचं प्रमाण जेवढी कैरी असेल तेवढाच तुम्ही गूळ वापरायचा आहे।
बघा गूळ आपण कैरीमध्ये टाकून व्यवस्थित असा विरघळवून घेतलेला आहे. कैरीचा गुळात घातल्यामुळे बघा कैरीचा कलर सुद्धा छान असा तयार झालेला आहे. हे मिश्रण आपणाला तयार होण्यासाठी बघा अर्धा तास तरी कमीत कमी लागतो. सेंद्रिय गूळ घातल्यामुळे गुळांब्याचा कलर सुद्धा किती छान आलेला आहे, तुम्ही पाहू शकताय. नॅचरल कलर आहे आणि मुले सुद्धा आवडीने खातात. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण महत्त्वाची टिप्स सुद्धा सांगितलेली आहे, त्यामुळे गुळांबा वर्षभर आरामात टिकेल. बघा इथे गुळांबा अशा पद्धतीने 20 मिनिटानंतर छान असा गुळांबा इथे तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण लाल मिरची पावडर टाकणार आहे. बघा तुम्ही घाटी मसाला वगैरे टाकू नका. आपण इथे गुळांबा बनवताना फक्त मिरची पावडर टाकलेली आहे. इथं मिरची पावडर आपण अर्धा स्पून टाकलेली आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून देऊया. गुळांबा बनवताना थोडंसं चिमूटभर असं मीठ टाकायला विसरू नका, त्यामुळे गुळांब्याची चव अप्रतिम अशी लागते आणि गुळांब्याचं व्यवस्थित असं बॅलन्स गुळांब्याची चव अशी होते. बघा इथे व्यवस्थित असं मिक्स करून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये भाजून घेतलेल्या जिरेची पावडर बघा हाफ स्पून टाकलेली आहे. व्यवस्थित अशी मिक्स करून देऊया. आपण तयार करतोय चटपटीत आंबट गोड तिखट चवीचा गुळांबा. हा गुळांबा तुम्ही पाहू शकताय रसरशीत आणि रसाळ तयार होतो. हा गुळांबा बघा अशा पद्धतीने आता तयार झालेला आहे. जास्त पण घट्ट होऊ देऊ नका, थंड झाल्यावरती तो घट्ट होतो. अशा पद्धतीने हा गुळांबा आपला तयार झालेला आहे. कसा चक करायचा ते सुद्धा मला तुम्हाला दाखवते. हातावरती असं करून द्यायचं. एक तारी अशी पाक आली तर आपला परफेक्ट असा वर्षभर आरामात टिकतो हा गुळांबा. बघा गुळांबा बनवताना गुळाचं जर पाण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त झालं तर गुळांबा लवकर खराब होऊ शकतो. त्याच्यामुळे एक तारेची पाक आणून गॅस बंद करून द्यायचा आणि हे मिश्रण थंड होऊ द्यायचं. आता हा बघा गुळांबा थंड झाल्यावरती कसा घट्टसर झालेला आहे. आणि आपण आता तुम्हाला एक अशा वाटीमध्ये गार्निशिंग करून दाखवते. मस्त हा गुळांबा चपाती पुरी किंवा लहान मुलांना ब्रेडला सुद्धा लावून देऊ शकता. अप्रतिम असा लागतो. आपण मुलांना कसं जाम खायला देतो, तर जामच्या ऐवजी तुम्ही हा गुळांबा देऊ शकता. मुले आवडीने खातील. आता तुम्हाला वर्षभर गुळांबा टिकण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगते बघा. इथे आपण एक स्मोकी फ्लेवर देणार आहे, त्यामुळे कसा गुळांबा वर्षभर आरामात टिकेल आणि गुळांब्याची नॅचरल अशी चव म्हणजे गावाकडच्या पद्धतीने मस्त अशी चुलीवरची स्मोकी फ्लेवरची चव येणार आहे. काय केलेलं आहे, कोळसा छान गरम झाल्यावरती साजूक तूप टाकायचं आणि त्याच्यावरती काचेची बाटली ठेवायची. जास्ती नाही, 1 ते 1.5 मिनटं ठेवायची आणि काढून घ्यायची. जर तुम्ही जास्त स्मोक दिला तर कसा गुळांब्याला कडवटपणा येतो. बघा गुळांबाशा आपण भरणीमध्ये भरून ठेवलेला आहे. गुळांबा भरताना काचेच्या भरणीत म्हणजे जी भरणी असते त्याच्यामध्ये भरून ठेवायचा. अशा पद्धतीने आपण इथे गुळांबा तयार झालेला आहे. रसरशीत गुळांबाचा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका. जाता जाता पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.